गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला अटेंडन्स लावून घ्या. सगळ्यांनी अटेंडन्स लावा. स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. चला मग आपण स्टार्ट करूया. तर लास्ट टाइम आपण सेन्सरी ऑर्गन हा लेसन स्टडी करत होतो. कुठले कुठले सेन्सरी ऑर्गन्स आहेत? 5 सेन्सरी ऑर्गन्स आहेत बघत होतो आपण. कुठले कुठले कोण सांगणार मला? 5 कुठले कुठले ज्ञानेंद्रिय कोण सांगणार मला? चला, ज्याला येतं त्यांनी चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. कुठले कुठले सेन्सरी ऑर्गन्स आहेत? चला, मला कोण सांगणार कुठले कुठले सेन्सरी ऑर्गन्स आहे? आपण लास्ट टाइम स्टडी करत होतो. तन्वी, माईक ऑन कर, सांग बा कुठले कुठले सेन्सरी ऑर्गन्स आहेत? कुठले कुठले सेन्सरी ऑर्गन्स आहेत? 5 सेन्सरी ऑर्गन्स आहेत ना? हो. ओके, माईक ऑफ कर. स्पर्श, तू सांग. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग. Eyes, nose, tongue, ear, skin. Yes, very good. Eyes, nose, skin, tongue, ears and nose. Okay, very good. चला, त्याचा जो पार्ट राहिला होता तो आपण स्टडी करूया. लास्ट टाइम आपण टंग पर्यंत बघितलं होतं. त्याच्या पुढचा पार्ट स्टार्ट करूया. बघा इथे काय दिलंय? ट्राय दिस. गेम दिलेला इथे. अनदर गेम, फील इट टू फाइंड आउट. एक नवीन गेम आहे. काय करायचंय? हात लावून टच करून ओळखायचंय की काय आहे त्याच्यामध्ये, त्या बॉक्स मध्ये. ओके, मराठीत बोलतात त्याला 5 पांडव खोक्यात, नाव घ्या डोक्यात. ओके, बघा, यू कॅन प्ले दिस गेम विथ 4 or 5 ऑफ युअर फ्रेंड्स. तर 4-5 मैत्रिणी मित्र मिळून तुम्ही हा गेम खेळू शकता. टेक अ बिग कार्डबोर्ड कार्टन, मेक अ होल in one of its sides, just big enough for your hand to go to through. तर तुम्हाला काय करायचं? एक मोठे पुट्ट्याचे खोके घ्यायचे आहेत. ओके, आणि त्याच्या एका बाजूला काय करायचंय? होल पाडायचे. ओके, आणि तुमचा हात जाऊ शकेल एवढं मोठं त्याला होल पाडायचंय. Place some small things in the box. For example, an eraser, a coin, a piece of pencil, a pebble, a turmeric सीड एक्सेट्रा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय वस्तू ठेवायला सांगितलं? काही ठेवू शकता तुम्ही. छोट्या छोट्या वस्तू ठेवायच्या, जसं
इरेझर, पेन्सिलचा तुकडा, एखादा कॉइन, नाहीतर चिंचोक्या. ओके, नाहीतर एक छोटासा खडा असं ठेवायला सांगितलंय. नेक्स्ट, टेक टर्न्स ॲट प्लेइंग दिस गेम. पुट युअर हँड थ्रू द होल, पिक अप वन थिंग अँड गेस व्हॉट दॅट ऑब्जेक्ट इज ओनली बाय फिलिंग इट. काय करायचं, ज्याच्यावर राज्य आहे तो काय करेल, तो त्या होल मधून हात घालेल. ओके, आणि मग एक एक वस्तू तो बघेल, त्याला टच करून बघेल. त्याला जर टच करून त्याला ओळखायचंय का कुठली वस्तू आहे. ओके, आणि तिचं नाव सांगायचंय. नेम द ऑब्जेक्ट बिफोर टेकिंग इट आउट अँड देन टेक इट आउट अँड शो द अदर्स व्हॉट इज इट. आणि काय करायचं, त्यांना टच करून ते ओळखायचे पहिले, आणि नंतर तिला बाहेर काढायचे, आणि मग बघायचे की ते राईट सांगितलं की त्यांनी रॉंग सांगितलंय. ओके, कळालं सगळ्यांना गेम? गेम कळाला सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा माझा आवाज येत असेल तर. ओके, गेम कळाला सगळ्यांना? काय सांगितलं तिथे गेम? ओके, आता त्याच्यानंतर आपला एक सेन्सरी ऑर्गन राहिला होता, तो आपण स्टडी करूया. स्किन. वी कम टू नो इफ समथिंग वी टच इज हॉट और कोल्ड, रफ और स्मूथ बिकॉज ऑफ युअर स्किन. आता तुम्हाला स्किन म्हणजे काय, तुमची त्वचा. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला कळतं की कुठली वस्तू गरम स्मूथ आहे का, खरखरीत आहे का, की गुळगुळीत आहे, खरखरीत आहे, ते सगळं तुम्हाला कळतं, स्किनमुळे कळतं. ओके, नेक्स्ट, कोऑर्डिनेशन इन अवर मुवमेंट. आता आपला नेक्स्ट पॉइंट काय, कोऑर्डिनेशन इन अवर मुवमेंट. त्याच्यामध्ये काय दिलं आपण बघूया. कोऑर्डिनेशन इन अवर मुवमेंट्स म्हणजे आपली जी हालचाली होतात त्याच्यामध्ये आपण कसं कोऑर्डिनेट करतो, ताळमेळ. ओके, वी कॅरी आउट मेनी टास्क. तर आपण वेगवेगळी कामे करत असतो. फॉर एव्हरी टास्क वी मेक डिफरंट काइंड्स ऑफ मुवमेंट. वी यूज डिफरंट पार्ट्स ऑफ अवर बॉडी फॉर दिस डिफरंट मुवमेंट्स. तर आपण रोज वेगवेगळी कामे करत असतो. कामासाठी आपला जो बॉडीचा पार्ट आहे तो वेगवेगळा बॉडीचा पार्ट आपण काय करतो, यूज करतो. द वुमन in this picture is roasting someone peanuts in a pan. Which parts of her body is she is using? आता ही साईडला जी बाई दिसते ती काय करते, शेंगदाणे भाजत आहे. ओके, काय करते, शेंगदाणे भाजते. तर ती तिच्या बॉडीचा कुठला पार्ट यूज करते, कोण सांगणार मला? ती साईडला जी बाई आहे ती शेंगदाणे भाजत आहे, तर ती कुठले कुठले बॉडी पार्ट्स ती यूज करते शेंगदाणे भाजण्यासाठी, कुठले कुठले अवयव वापरते? ओके, तन्वी सांग. कोण? हँड. हँड. अजून? आय. आईज. व्हेरी गुड. तर बघा, कशाचा यूज करते ती, हँडचा यूज करते. जे पीनट्स आहे, जे शेंगदाणे ते भाजण्यासाठी, हलवण्यासाठी ती हाताचा उपयोग करते. एका हाताला बघा पकड पकडलेली. ओके, आणि डोळ्याचा सुद्धा वापर करते. आईचा सुद्धा यूज करते ना, कारण आईशिवाय तिला दिसणार थोडी आहे की तिचे जे पीनट्स आहेत ते भाजले गेलेत की नाही. ओके, रोस्ट केले गेले की नाही. ओके, हर हेड इज बेंड टुवर्ड्स. आणि ती तिचा हेड सुद्धा बघा, हेड सुद्धा यूज करते ती. जो हेड आहे आपला बॉडी पार्ट, डोकं, ते सुद्धा, कारण ती खाली मान तिने काय केली, अशी वाकवली ना, खाली बघते बघा. हर हेड इज बेंड फॉरवर्ड. शी इज होल्डिंग द पॅन स्टेडी विथ द टंग in her left hand with the spatula in her right hand. She is stirring the peanuts in the pan. बघा ती काय करते, तिने तिची मान खाली वाकवलेली आहे. डाव्या हातात तिने चिमट्याने काय केलं, कढई धरलेली आहे, आणि उजव्या हातातले जे हे आहे, चम्मच आहे, त्याच्याने ती काय करते, कढईतले शेंगदाणे परतत आहे. ओके, आणि डोळ्यांनी काय करते, त्या कढईकडे. ओके, नेक्स्ट, डोळ्यांनी काय करते, ती तिच्या कढईकडे बघत आहे. हर आईज आर ऑन द पॅन. शी इज वॉचिंग टू इन्शुअर दॅट द पीनट्स आर प्रॉपरली रोस्टेड. आणि ती तिच्या डोळ्यांनी बघत आहे की
की ते शेंगदाणे नीट परतले जात आहेत का, भाजले जात आहेत का. ओके. Well roasted peanuts have a typical savory flavor. When her nose gets that smell, she is going to put off the gas stove. बघा, आता तिचे नोजचा सुद्धा यूज करत आहे ती. कसं बघा, आता ते शेंगदाणे भाजले गेल्यावर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की वास येतो. ओके. मग ती काय करणार, आता तिला समजणार की शेंगदाणे भाजले तर तिला वास येईल. मग ते वास आल्यावर ती काय करेल, तिचा गॅस तो बंद करेल. ओके. तर इथे नोस हा जो बॉडी पार्ट आहे आपला तो सुद्धा यूज होत करते ती. ओके. You can see that several parts of her body need to work together smoothly. If they were not coordinated, she would fumble. The peanuts might spill. They may be overdone or they may not get roasted well enough. बघा, आता तुम्हाला दिसतंय का की एका वेळी खूप सारे काय करते, एकदम किती सारे बॉडी पार्ट्सचा यूज करते काम करते. कोऑर्डिनेशनच नसतं तिचं सगळ्या, की तिचे शेंगदाणे भाजले गेले का, काहीच कळालं नसतं तिला. तिला आणि तिच्या खूप साऱ्या चुका झाल्या. आता तिचे शेंगदाणे कधी खाली पडले असते, नाहीतर कच्चे राहिले असते, तिला दिसलंच नसतं, वास नसता आला तर तिला समजलं नसतं ना की रोज झाले की नाही झाले, त्याचे शेंगदाणे कच्चेच राहिले असते. अशा प्रकारे आपल्या बॉडीचे जे पार्ट्स आहेत ते वेगवेगळ्या कामामध्ये आपल्या काय करतात, कोऑर्डिनेशन करतात. ओके. We need coordination to get any task smoothly. Lack of coordination give rises to mistakes or murder. तर बघा, कोणतेही काम करताना आपल्या हालचालीमध्ये काय असायला पाहिजे, ताळमेळ असायला पाहिजे. जर ताळमेळ नसेल तर तुमच्या कामामध्ये काय होतात, चुका किंवा घोटाळे होऊ शकतात. ओके. कळालं सगळ्यांना. कोऑर्डिनेशन इन आवर मुवमेंट्स. कळालं तुम्हाला, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. चला, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट काय पार्ट आहे. ओव्हरकमिंग डिसॅबिलिटी. ओके. नवीन काय पॉइंट, overcoming disability. If a part of our body does not function well, we face many difficulties. तर बघा, आपल्या शरीराचा एखादा अवयव जर नीट काम करत नसेल तर आपल्याला खूप साऱ्या अडचणी येतात. ओके. If our eyes do not function well, we cannot see properly. If our ears do not work as they should, we cannot hear well. बघा, तर तुमचे जर डोळे जर नीट काम करत नसतील, डोळ्याचं जे काम आहे ते नीट ते करत नसतील, जर डोळ्याने तुम्हाला दिसतच नसेल नीट, तर तुम्हाला ओके, तुमचे जे डोळे आहेत ते नीट फंक्शन करत नसेल तर तुम्हाला नीट दिसणार नाही. तसंच तुमचे कान जर नीट काम करत नसेल तर तुम्हाला काहीच ऐकू येणार नाही. ओके. इन सच अ सिच्युएशन आवर मुवमेंट्स आर नॉट स्मूथ. वी फाइंड इट डिफिकल्ट टू डू थिंग्स ऑन आवर ओन. बघा, तर असे असेल तर तुमचे जे हालचाली आहेत, अशा सिच्युएशन मध्ये तुमचे जे बॉडी पार्टचे मुवमेंट्स आहेत ते काय व्यवस्थित करता येत नाही तुम्हाला. आणि आपली जी कामे आहे ते स्वतः करणं आपल्याला काय जातं, खूप डिफिकल्ट जातं. ओके. कसं डिफिकल्ट जातं, जर आईच नीट काम करत नसेल तर तुम्हाला डोळ्यांनी दिसणारच नाही. मग तुम्हाला कुठेही जायचं असेल तर तुम्हाला कोणाचं तरी काय करायला लागेल, मदत घ्यावी लागेल. ओके. स्वतः तुम्हाला जाता येईल का कुठे, नाही जाता येणार. ओके. बट सच अ सिच्युएशन कॅन बी ओव्हरकम. सम डिसॅबिलिटीज कॅन बी करेक्टेड बाय मेडिकल ट्रीटमेंट. बघा, तर असे जे सिच्युएशन आहे, असे जे प्रॉब्लेम्स आहे, याच्यावर आपण त्याला आपण ठीक सुद्धा करू शकतो, त्याच्यातून आपण बाहेर सुद्धा पडू शकतो. सम डिसॅबिलिटी कॅन बी करेक्टेड बाय द मेडिकल ट्रीटमेंट. तर काही जे डिसॅबिलिटीज असतात, म्हणजे जे अपंग, तुम्ही ऐकलं असेल अपंग वगैरे असतात, तर त्यांच्यावर उपचार कधी कधी त्यांच्यावर जर मेडिकल उपचार केले, डॉक्टरांनी उपचार केले तर ते ठीक होतात. इन सम मॅटर्स वी कॅन टेक द हेल्प ऑफ अदर पीपल.
Often, some special devices can be used to overcome the disability. Then it become possible to carry out our own tasks independently. बघा. तर इन सम मॅटर्स वी कॅन टेक द हेल्प ऑफ दी अदर. तर या गोष्टीमध्ये, या बाबतीमध्ये लोकांची मदत घेता येते. अँड ऑफन सम स्पेशल डिव्हाइसेस कॅन बी यूज टू ओव्हरकम द डिसॅबिलिटी. आणि बघा, हे जे असे ज्यांना दिसत नाही वगैरे, ज्यांना ऐकायला येत नाही, तर त्यांच्यासाठी स्पेशल डिव्हाइस असतं. आता तुम्ही ऐकलं असेल ना, ज्यांना कानाने ऐकायला येत नाही, तर त्यांची जे कानाला मशीन वगैरे लावली जाते, तर असे त्यांना वेगवेगळे त्यांच्यासाठी स्पेशल डिव्हाइस असतं, ते यूज केलं जातं. ओके, त्यांना दिलं जातं. देन इट बिकम्स पॉसिबल टू कॅरी आउट आवर ओन टेक्स इंडिपेंडेंटली. मग त्यांना त्यांची स्वतःची कामे स्वतः करता येतात. ओके, जसं बघा इथे जो पिक्चर मध्ये तुम्हाला दिसतंय, जो माणूस आहे, जो इथे मॅन आहे, तो जो बस मध्ये चढतोय, पण तो काय आहे? आंधळा आहे तो. तर त्याच्या हातामध्ये बघा तुम्हाला दिसते एक काठी दिलेली आहे. बघा, आंधळा जे असतात, तुम्ही बघितलं असेल, त्यांच्या हातामध्ये एक काठी दिलेली असते. मग ते काठीचा यूज करून बघतात, चालत असतात. ओके, त्यांना कळतं की मध्ये काय कुठली वस्तू येते का, त्या तसे ते रस्त्याने चालतात. ओके, फर्स्ट पॅरा कळाला सगळ्यांना? फर्स्ट पॅरा कळाला का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला त्याच्यानंतरचा बघूया. इफ वी कॅनॉट सी, वी कॅन यूज स्पेक्टॅकल्स. बघा, जर आपल्याला नीट दिसत नसेल तर आपण चष्मा, we can make use of sound or feel with the hands to get the things done. तर बघा, तुम्हाला जर अजिबात दिसत नसेल तर तुम्ही काय करता? तर आवाज ऐकून, हाताने असं फील करून, म्हणजे हाताने तुम्ही असं असं हात लावून बघता. ओके, आपली कामे करता येतात. यू माइट हॅव बीन सीन अ ब्लाइंड पर्सन युजिंग अ व्हाईट केन. बघा, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. तुम्ही आता कधी बघितलं असेल का, जो आंधळा व्यक्ती असतो त्याच्या हातात पांढरी काठी तुम्ही बघितली आहे का? आता आपण इथेच बघितली बघा. हा जो आहे ब्लाइंड मॅन आहे, तो आंधळा आहे, त्याच्या हातामध्ये काय आहे? पांढरी काठी आहे. ओके, ब्लाइंड पीपल यूज अ केन टू फील द वे इन फ्रंट ऑफ देम. तर जे आंधळे व्यक्ती असतात, ते त्यांच्या त्या काठीच्या साहाय्याने काय करतात? समोरचा जो रस्ता आहे त्याचा काय घेतात? अंदाज घेतात. ओके, म्हणजे मध्ये त्यांच्या रस्त्यामध्ये कोण आहे का, कुठली दगड वगैरे आहे का, असं ते काठीने असं हे काय करतात? फील करतात. द साऊंड दे हिअर अराउंड देम ऑल्सो हेल्प देम टू नो द सिच्युएशन अराउंड देम. आणि त्यांना तर आवाज ऐकायला येतोय, तर आवाजाने ते आजूबाजूला काय चालू आहे, रस्ता वगैरे आहे का, ते ओळखण्यास त्यांना मदत होते. दस दे कॅन मेक देअर वे इंडिपेंडेंटली इवन ऑन अ क्राउडेड रोड फुल ऑफ ट्रॅफिक. मग ते त्यांना जर ऐकायला येतं ना, आवाज तर ऐकायला येतं त्यांना कानाने, तर त्याच्याने ते काय करतात? कितीही ट्रॅफिक असू दे, म्हणजे रस्त्यावरून ते बरोबर स्वतंत्रपणे स्वतः चालू शकतात. ओके, तर जे ब्लाइंड मॅन असतात त्यांना कशाचे यूज करतात? जी व्हाईट कलरची केन असते, त्यांची काठी असते, त्याच्याने ते काय करतात? सगळं आजूबाजूचं फील करतात. ओके, सगळ्यांना कळालं? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. नेक्स्ट, त्याच्यानंतर बघा काय दिलंय? अ पर्सन हू कॅनॉट हिअर वेल कॅन यूज अ हिअरिंग एड. बघा,
तर मगाशीच आपण बघितलं ज्यांना ऐकू येत नाही ते काय करतात, मशीन यूज करतात ना, इयरिंग एड बोलतात त्याला, मराठीत बोलतात त्याला श्रवण यंत्र. तर ते कानाची मशीन यूज करतात. ओके, त्यांना कानाची मशीन वापरता येते. त्याच्यानंतर ऍट ऑल, आता ज्यांना ऐकायला येत नाही, अजिबातच ऐकतो, खाना खुना करून सांगतो ना, हातवारे करून आपण त्यांना सांगतो. इन सम केसेस अ सर्जरी कॅन हेल्प अ पर्सन टू हिअर. आणि काही वेळा कानाची सर्जरी केली, ओके, सर्जरी करून सुद्धा ऐकायला येऊ शकतं. ओके, मेडिकल ट्रीटमेंट जर घेतली त्याच्यावर चांगली ट्रीटमेंट केली, सर्जरी केली इयरची, तर आपल्याला ऐकू येऊ शकतं. ओके, नेक्स्ट बघा काय दिलंय. इफ देअर इज अ डिफेक्ट इन द लेग, अ स्पेशल व्हीलचेअर कॅन बी यूज. बघा तुम्ही असे व्यक्ती बघितले असतील ज्यांना पायामध्ये म्हणजे अपंग असतात आणि अशी व्हीलचेअर यूज करतात, बघितलं असेल ना सगळ्यांनी. तर त्यांच्या पायामध्ये काय असतं, दोष असतो, त्यांना नीट चालता येत नाही, म्हणून त्यांच्यासाठी ही जी व्हीलचेअर आहे ती बनवलेली असते. देन द डिफेक्ट इन द लेग इज नो मोर अ हर्डल. आणि मग त्यांना काय करायला, मग जर पायामध्ये काही डिफेक्ट असेल तर त्यांना तसंच अडून राहावं लागतं. ओके, त्यांच्यासाठी काही त्यांना ही जी व्हीलचेअर आहे तीच ते यूज करू शकतात, बाकी काही त्यांच्यावर ट्रीटमेंट नाही करता येणार. ओके, असं त्यांनी सांगितलंय. तर कळालं सगळ्यांना, सगळ्या डिसॅबिलिटी कळाल्या सगळ्यांना. फर्स्ट त्यांनी सांगितलं ब्लाइंड मॅन बद्दल, त्यांनी सांगितलं आंधळ्या व्यक्तीबद्दल सांगितलंय. त्यांना जर डोळे तुमचे जर नीट काम करत नसतील तर ते आंधळे व्यक्ती काय यूज करतात, व्हाईट कलरची केन यूज करतात ना, त्याच्याने ते फील करतात की त्यांच्या रस्त्यामध्ये कोण आहे का वगैरे, आजूबाजूला काय चालू आहे, कानाने सुद्धा ते काय करतात, सगळं ऐकू शकतात. ओके, जर कानाचं जर असेल कोणाला प्रॉब्लेम तर ते काय करतात, ते कानात म्हणजे मशीन लावतात, इयरिंग एड लावतात, श्रवण यंत्र लावतात. तसंच त्यांना जास्तच जर ऐकायला येत नसेल तर आपण त्यांना खानाखुणा करून सांगतो. ओके, आणि नेक्स्ट डिसॅबिलिटी काय सांगितले, असे जे अपंग व्यक्ती असतात त्यांच्या पायामध्ये दोष असतो, त्यांच्यासाठी एक स्पेशल व्हीलचेअर बनवलेली असते, तर त्याचा ते यूज करतात. कळालं सगळ्यांना, या आहेत डिसॅबिलिटी. कळालं सगळ्यांना. तर बघा तुमचे सेन्सरी ऑर्गन किती इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांना समजतंय ना. आईज नसतील तर तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, इयर्स पण नसतील, काम करत नसतील तर खूप सारे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात. हे सगळे जे डिसॅबिलिटी त्यांनी सांगितले ते आपल्या सेन्सरी ऑर्गनलाच रिलेटेड आहेत. ओके, चला त्याच्यानंतर नेक्स्ट काय दिलंय. बघा एक आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, अरुणिमा सिंहा अरुणिमा सिंहा इज अ यंग वुमन फ्रॉम उत्तर प्रदेश. बघा ही अरुणिमा सिन्हा एक 22 वर्षाची मुलगी आहे, उत्तर प्रदेशात राहणारी. वन्स वेन वन्स वेन शी वॉज 22 years old, शी वॉज शी वॉज ट्रॅव्हलिंग ऑन अ ट्रेन. बघा एकदा शी हॅड टू फाईट ऑफ सम thieves. In the scuffle, she was thrown off the train. Another speeding train ran over her. She was seriously injured. बघा जेव्हा ती 22 वर्षाची होती ती एकदा ट्रेन मधून प्रवास करत होती. ओके, कोण, अरुणिमा सिन्हा, उत्तर प्रदेश मध्ये राहणारी मुलगी. तर ती एकदाच 22 वर्षाची असताना ट्रेन मधून ट्रॅव्हल करत होती, तर तिचं चोरांशी ट्रेन मध्ये काय झालं, चोरांसोबत काय झालं, फाईट झाली. ओके, काही चोर आले असतील ट्रेन मध्ये, त्यांच्यासोबत तिची काय झाली, थोडी फाईट झाली. तर त्यांनी काय केलं, तिला त्या ट्रेनच्या डब्यातून बाहेर फेकून दिली. काय केलं, ट्रेनच्या डब्यातून बाहेर फेकून दिलं. आणि तिला बाहेर फेकल्याने साईडला ती रुळावर पडली आणि तिच्या रुळावरून मग दुसरी गाडी धावत होती आणि ती त्या गाडीच्या खाली
दुसऱ्या ट्रेनच्या खाली पडली आणि तिला खूप जास्त दुखापत झाली. डॉक्टर सेव्ह हर लाईफ बट दे हॅड टू कट ऑफ हर राईट लेग. बघा, डॉक्टरांनी तिचा जीव वाचवला, पण तिचा जो एक पाय होता, राईट लेग, उजवा पाय, तो कट करावा लागला, कापावा लागला. While she was in the hospital, many people would come to see her. तर जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती तर खूप लोक तिला भेटायला यायचे. Each person would worry about her future, but Arunima resolved that she would never give up. She would achieve something so extraordinary that no one could ever say she was helpless. बघा, तर सगळेजण तिला हॉस्पिटलमध्ये बघायला यायचे आणि प्रत्येक जण बोलायचं आता हिचा एक पाय गेला तर कसं होईल वगैरे असं बोलायचं. ओके, पण तिने ठरवलं होतं की आता आपण हार मानायची नाहीये. ओके, आपण असं काहीतरी करून दाखवायचं तर कोणी आपल्याला म्हणजे हेल्पलेस नाही बोलायला पाहिजे, कोणाची मदत नाही घेऊन आपण आपलं काम केलं पाहिजे. ओके, आपल्याला कोणाची हेल्प नाही लागली पाहिजे असं तिने ठरवलं. डॉक्टर्स गेव हर अन आर्टिफिशियल लेग. तर तिला डॉक्टर्सने काय दिलं, आर्टिफिशियल लेग दिला. म्हणजे जो बघितलं असेल ना, काय त्यांचे असे नकली पाय बसवलेले असतात, तुम्ही बघितलं असेल. ओके, त्याला आर्टिफिशियल लेग बोलतात. ओके, as soon as she got used to her new leg, she began to train for mountaineering. बघा, तर तिने तो जो पाय लावल्यानंतर तिला नवीन पायाची सवय झाली. ओके, आधी तिला सवय नसेल ना, तिला चालता वगैरे येत नसेल, खूप प्रॉब्लेम येत असेल, मग नंतर तिला सवय झाली त्या पायामध्ये चालण्याची. आणि मग नंतर ती काय करायला लागली, ट्रेननी ती कुठे जायला लागली, माउंटेनिंग करायला, म्हणजे माउंटेन चढण्यासाठी ती जायला लागली. बघा, जस्ट 1 year आफ्टर हर ऍक्सिडेंट शी क्लाइम्ब वन ऑफ द हाय पीक इन द हिमालया. बघा, तिचं ऍक्सिडेंट होऊन 1 वर्ष सुद्धा झाला नाही तर तिने काय चढलं, हिमालया पर्वत तिने चढला. द व्हेरी नेक्स्ट इयर शी क्लाइम्ब माउंट एव्हरेस्ट, द हायेस्ट पीक इन द वर्ल्ड. बघा, त्याच्यानंतर तिने दुसऱ्या वर्षी जो माउंट एव्हरेस्ट आहे, आपल्या जगाचे सर्वात उंच शिखर, ते तिने चढलं, ते तिने पार केलं. व्हॉट कॅन वी लर्न फ्रॉम अरुणा स्टोरी. तुम्ही काय शिकला या अरुणिमा स्टोरी वरून. तर कधीही गिव्ह करायचं नाहीये, कितीही प्रॉब्लेम्स आले तरी गिव्ह करायचं नाहीये. ओके, कळालं सगळ्यांना, स्टोरी कळाली सगळ्यांना. सगळ्यांना स्टोरी कळाली का अरुणिमा? सगळ्यांना आवाज येतोय का माझा? अरुणिमाची स्टोरी कळाली सगळ्यांना? ओके, तर इथेच लेसन कंप्लीट झालेलं आहे. आता आपण बघूया व्हॉट वी हॅव लर्न, आपण काय शिकलो. ओके, तर बघा काय शिकलो आपण या लेसन मध्ये, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. काय काय शिकलो, अवर सेन्सरी ऑर्गन टेल अस अबाउट द सिच्युएशन ऑल अराउंड अस. जे आपले जे सेन्सरी ऑर्गन आहे ते आपल्याला काय सांगतात, आपल्या आजूबाजूला जे काही चालू आहे त्याची माहिती सांगतात. ओके, आपल्या सेन्सरी ऑर्गन मुळेच आपल्याला कळतं की आपल्या आजूबाजूला काय चालू आहे. ओके, द आईज, इयर्स, नोज, टंग अँड स्किन आर 5 सेन्सरी ऑर्गन्स. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा कुठले कुठले सेन्सरी ऑर्गन्स आहेत, आईज, इयर्स, नोज, tongue and skin. Okay, we can see with our eyes, hear with our ears, smell with our nose, we tasting with our tongue and feel them with our skin. बघा, तर आपण आईज मुळे काय करतो, पाहू शकतो, बघू शकतो. इयर्स मुळे आपण ऐकू शकतो. नाकामुळे आपण स्मेल घेऊ शकतो, वास घेऊ शकतो. परत टंग मुळे आपण कुठलीही वस्तूची टेस्ट, चव कळते आपल्याला. आणि आपल्या स्किन मुळे आपल्याला काय होतं, एका
काय होतं, फील करू शकतो आपण, स्पर्श करतो. ओके. नेक्स्ट, when we work we need to have a coordination in all the tasks. तर आपण मगाशीच बघितलं, आपण जे काही काम करतो त्याच्यामध्ये आपले जे बॉडी पार्ट्स यूज केले जातात कुठल्याही कामामध्ये, त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे, कोऑर्डिनेशन असायला पाहिजे, ताळमेळ असायला पाहिजे. डिफिकल्टी मे अराइज ड्यू टू लॅक ऑफ कोऑर्डिनेशन. जर तुमच्या कामामध्ये तुमच्या सगळ्या बॉडी पार्ट्स मध्ये जर ताळमेळच नसेल, कोऑर्डिनेशनच नसेल, तर तुम्हाला खूप साऱ्या अडचणी होऊ शकतात. ते आपण बघ. If any organ does not function well, we may face difficulty in doing our work. जर आपल्या बॉडी पार्ट्स एखादं ऑर्गन, आपल्या एखाद्या बॉडीचं ऑर्गन जर नसेल तर आपल्याला खूप सारे डिफिकल्टी येतात काम करण्यासाठी, हे सुद्धा बघितलं आपण. We must not give up in the face of difficulties. They can be overcome. We must not give up in the face of difficulty. They can be overcome. बघा, अडचणीमुळे काय करायचं नाही, खचून जायचं नाहीये, त्याच्यावर मात केलं पाहिजे, त्याच्यातून बाहेर निघायचा आपण रस्ता काढला पाहिजे. जसं अरुणिमानी काढला. अरुणिमा, तिचं जे ऍक्सिडेंट झाला, एक पाय तिचा गेला, तर ती तशीच बसली का शांतपणे घरात? नाही. तर तिने गिव्ह अप केला नाही, तिने तिची जी प्रॉब्लेम्स होते त्याच्यावर तिने मात केलं. आणि ती कसे तिने जे माउंट एव्हरेस्ट आहे आणि हिमालया हे जे माउंटन्स आहे ते तिने चढले. ओके, कळालं सगळ्यांना? लेसन कळालं सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना लेसन कळाला का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. होमवर्क मध्ये तुम्हाला ही एक्सरसाइज कम्प्लीट करायची आहे. ओके, बघा एक्सरसाइज मध्ये काय काय दिलंय. हाफ एक्सरसाइज लास्ट टाइम सॉल्व करून झाली आहे ना, मी तुम्हाला दिली होती होमवर्क. आधीचा होमवर्क केला तुम्ही? लास्ट टाइम काय क्वेश्चन्स दिले होते मी, ते सॉल्व केले का तुम्ही? आपला जेवढा पार्ट झाला होता तेवढ्या पार्ट वर क्वेश्चन्स दिले होते मी एक्सरसाइज मधले. सगळ्यांनी केला होमवर्क लास्ट टाइमचा? केला नसेल तर सगळ्यांनी करायचं. ओके, आणि आता जे क्वेश्चन्स राहिलेले या, आता जेवढा पार्ट आपला झालाय त्या पार्ट वरचे क्वेश्चन आन्सर तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, आता कुठला कुठला पार्ट झाला आता आपला? आता तुम्ही हा लिहू शकता, डी वाला क्वेश्चन बघा. डी वाला क्वेश्चन काय दिलाय? When playing cricket, the ball is to be hit with the bat. Which parts of your body do you use to do so? And how do you coordinate your movements? बघा, आता तुम्ही जो बॅट बॉल क्रिकेट खेळता, ओके, क्रिकेट मध्ये तुम्हाला काय करायला लागतं, बॉलला बॅटनी हिट करायला लागतं, मारायला लागतं. ओके, तर त्यावेळी तुम्ही कुठल्या कुठल्या बॉडी पार्टचा यूज करता ते तुम्हाला लिहायचंय. आणि तुमच्या जे जे तुम्ही मुवमेंट्स चालू आहे तुमच्या, काय काय यूज करता बॉडी पार्ट्स, तुम्ही डोळे यूज करता. ओके, आईज तुमचे बघा काय काय बॉडी पार्ट्स यूज करणार आहे, कुठले कुठले यूज करणार आहे, चला मला कोण सांगणार? सगळे क्रिकेट तर सगळ्यांना माहितीये, चला कोण कुठले कुठले बॉडी पार्ट्स यूज करणार, चला सांगा. क्रिकेट खेळताना तुम्ही कोण सांगेल मला? चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. क्रिकेट तर सगळ्यांना माहितीये. ओके, तन्वी सांग. head, हम्म, eyes, head, हम्म, and हम्म. movement. काय अजून? Movement. Eyes, head, hand, and movement. मुवमेंट म्हणजेच हालचाल. मुवमेंट हा हा. बॉडी पार्ट नाही आहे बाळा. हा,
व्हेरी गुड तन्वी. नेक्स्ट अजून कोण सांगणार? स्पर्श. ओके स्पर्श सांग बा. स्पर्श, तू क्रिकेट खेळतो ना, तर सांग मला कुठले कुठले बॉडी पार्ट्स तुझे यूज होतात क्रिकेट खेळताना. hand, leg, eyes, neck, स्पर्श, आवाज येतोय माझा? hand, leg, neck, eyes. तुझा आवाज येत नाहीये. एकदा लेफ्ट परत, एकदा लेफ्टहून. hand, leg, eyes. टीचर आवाज येतोय? नेक्स्ट बाकीचे कोण सांगणार? संयोग सांग तू, कुठले कुठले अवयव यूज होतात तुझे शरीराचे बॅट बॉल क्रिकेट खेळताना? संयोग, माझा आवाज येतोय? hand, hand, हात आणि पाय आणि हेड. अजून? अजून फक्त हात पायच यूज होतात? बॉल आला तो दिसतो कसा तुला? बॉल आला तो दिसतो तुला? डोळे, डोळे सुद्धा यूज होतात ना? डोले. हम्म. ओके माइक ऑफ करा. व्हेरी गुड. तर बघा क्रिकेट खेळताना काय काय यूज होतात बघा. हँड, लेग्स, ओके. नेक्स्ट हेड, आईज, इयर सुद्धा यूज होतात, कान सुद्धा. आजूबाजूला आवाज वगैरे, कान सुद्धा आपल्याला नीट ठेवायला लागतात. ओके. अजून तर हे जे सगळे बॉडी पार्ट्स यूज होतात आणि त्यांचा तुम्ही कोऑर्डिनेट कसं करता तुम्ही एकमेकांमध्ये, ते तुम्हाला विचारलंय. हाऊ डू यू कोऑर्डिनेट विथ युअर मुवमेंट्स? तर तुम्ही जे तुमचे बॉडी पार्ट्स आहेत त्यांच्या हालचालीमध्ये तुम्ही कसे ताळमेळ ठेवला जातो ते सुद्धा सांगायचंय. बघा कसं आपण ताळमेळ ठेवतो, कोऑर्डिनेट कसं करतो आपण क्रिकेट खेळता. पहिले आपण पोझिशन घेतो, ओके. आणि बरोबर पहिले बघतो बॉलर कसा बॉल टाकतोय, आपले डोळे त्याच्यावर असतात, ओके. कान आपल्या बरोबर आजूबाजूला काय चालू आहे सिच्युएशन. आणि जसा बॉल तुमच्या जवळ येतो तेव्हाच तुम्ही तुमचे हात हलवता, हाताने मारता ना, आणि पायाने पुढे येता. हात नंतर बॉल मारल्यानंतर बॅटीने हिट केल्यानंतर तुम्ही रन काढता, बरोबर ना? तर अशा आपण आपल्या सगळ्या या क्रिकेट खेळताना या सगळ्या बॉडी पार्ट्स मध्ये कोऑर्डिनेशन असतं, ओके. तर बघा नंतर आन्सर इन ब्रीफ मध्ये बघा जो आज पार्ट झालेला त्याच्यात वरचे क्वेश्चन. हाऊ आर द टू हँड्स यूज वाईल रोस्टिंग पीनट्स? शेंगदाणे भाजताना जी बाई होती, वुमेन होती, लेडी होती, तिचे जे दोन हात होते तिने यूज केले होते, राईट आणि लेफ्ट हँड दोन्ही हँड यूज केले होते, ते कसे यूज केले होते ते विचारले तुम्हाला. कोण सांगणार मला? चला कोण सांगणार मला? तिने ते टू हँड्स यूज केले होते ना शेंगदाणे भाजताना, दोन्ही हाताचा वापर केला होता तिने, तर कसा यूज केला होता कोण सांगणार मला? ओके स्पर्श सांग बाळा. राईट हँड मध्ये तिने चमचा पकडलेला, हम्म. लेफ्ट हँड मध्ये पकड. यस. आणि राईट हँडनी चमचा पकडून ती काय करत होती, त्याला हलवत रोस्टेड. होती, ओके. हा स्टिअरिंग करत होती, हलवत होती, त्याला परतत होती पीनट्सला. बघा इथे दिलंय, इथे आन्सर दिलंय, तुम्ही लिहू शकता बघा. शी इज होल्डिंग द पॅन स्टेडी विथ द टंग्स इन हर लेफ्ट हँड. लेफ्ट हँड मध्ये तिने काय केलंय,
पक्कड पकडलेली आहे. ओके, चिमटा पकडलेला आहे. आणि विथ द स्पॅटुला इन हर राईट हँड शी इज स्टेरिंग द पीनट्स इन द पॅन. आणि राईट हँड मध्ये जे तिने चम्मच पकडलाय, ती त्याच्याने ती काय करते, ते पीनट्सचे शेंगदाणे काय करते, परतते. ओके, हलवते. तर सगळ्यांनी आन्सर लिहू शकता. नेक्स्ट. व्हाय इज द कोऑर्डिनेशन नेसेसरी? कोण सांगणार? जे आपल्या हालचाली आहेत, मुवमेंट्स आपल्या असतात, त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन का पाहिजे? कोण सांगणार मला? चला, आताच तुम्ही बघितलं ना की कोऑर्डिनेशन नसेल आपल्या मुवमेंट्स मध्ये तर काय होईल? आपल्याला कळणार नाही ना, चुका होतील आपल्याकडे. जे आपण काम करतोय त्या कामामध्ये खूप सारे डिफिकल्टी येतील. ओके, आणि आपल्याकडून खूप चुका होतील. ओके ओके, स्पर्श सांग, का कोऑर्डिनेशन पाहिजे आपण जे काम करतो त्याच्यामध्ये? काम व्यवस्थित होणार नाही. ओके, जर कोऑर्डिनेशन नसेल तर काम व्यवस्थित होणार नाही आणि खूप साऱ्या चुका होतील. ओके, कळालं? तर असं आन्सर लिहू शकता, लिहायचंय तुम्ही. ओके, तर सगळ्यांना कळालं? हा होमवर्क तुम्हाला करायचा आहे. ओके, आणि सगळ्यांना माहिती आहे ना आता 9 वाजता एक्झाम आहे. सगळ्यांनी प्रिपेअर केलं? प्रिपरेशन झालं सगळ्यांचं? ओके, तर तुम्हाला बरोबर एक्झाम सॉल्व्ह करायचे, पेपर सॉल्व्ह करायचे. ओके, कळालं? आणि जो नेक्स्ट लेसन आहे तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेऊया. ओके, आता आपण इथेच थांबूया. तुमचा एक्झाम सुद्धा आहे ना, तुम्हाला आधी 5-10 मिनिटं आधी तुम्हाला रेडी राहायला लागेल ना, म्हणून आपण इथेच थांबूया. ओके, कळालं? सगळ्यांनी पेपर नीट लिहायचा आहे. मराठी मीडियम साठी मराठीत पेपर आहे. ओके, सगळ्यांनी बरोबर आन्सर लिहून त्याचे फोटो नीट अपलोड करा. म्हणजे फोटो जे आन्सर तुम्ही लिहिलंय ते आम्हाला दिसायला पाहिजे. ओके, जर आन्सर कळालंच नाही तर तुम्हाला मार्क्स नाही भेटणार, म्हणून बरोबर नीट फोटो काढा. ओके, कळालं? इन्स्ट्रक्शन इन्स्ट्रक्शन कळाले का तुम्हाला? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला, बाय एव्हरीवन, बेस्ट ऑफ लक. ओके, बाय चला टीचर. क्लास, बाय. सगळ्यांनी एक्झाम द्यायची. ओके, टीचर. बाय बाय टीचर. थँक्यू टीचर. बाय. टीचर 9ला लिंक ओपन करायची. हा हा, 9ला. बाय टीचर. बाय. आणि 10 वाजाच्या आत बाय सगळ्यांनी टीचर. पेपर अरे सबमिट करायचं आहे, नाहीतर टीचर, हा पण लेसन येणार का आहे? नाही. दिलाय ना मी, एक सिलेबस दिला होता. हा, बाय. चला क्लास, बाय. चला क्लास लेफ्ट करा जे क्लासमध्ये आहेत.